नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी मार्फत अत्यंत महत्त्वाचं असं एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये कंबाईन ग्रुप सी बद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट होता की ही जी एक्झाम आहे ही का डिले होत आहे किंवा ह्याचा सिलेबस जो आहे तो बदलणार आहे का? मग बदलणार तर या ठिकाणी एक्झाम कधी होईल? तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तिथे क्लिअर झालेल्या आहेत की जो कंबाईन ग्रुप सीचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी ॲज इट इज राहणार आहे आणि त्या संदर्भातच काय आहे हे या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक आहे. तर आपण नेमकं प्रसिद्धी पत्रक काय आहे ते बघू. त्यामध्ये दिलेलं आहे की आणि हे कधीचं आहे 19 जूनचं हे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे, ज्यामध्ये विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासासंदर्भात समाज माध्यमामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्याबाबतीत. ठीक आहे. आता यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षा विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनर्वलोकन करण्यासाठी शासनाच्या वतीने विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून समाज माध्यमावर या समितीकडून सुरू असलेल्या पुनर्वलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे, जे काही रुमर्स आहे किंवा ज्या बातम्या आहे की ग्रुप सी साठी जे या ठिकाणी एक्झाम होणार आहे त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती जी आहे ती बदलली जाणार आहे का नाही याबद्दल ज्या बातम्या होत्या त्याबद्दल उत्तर जे आहे ते आयोगाने दिलेले आहे. पुढे या ठिकाणी पॉईंट 2 या संदर्भात सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येते की आयोगाकडून अभ्यासक्रमाचे पुनर्वलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. म्हणजे इथं प्रोसेस सांगितलेली आहे की जर सिलेबसमध्ये चेंज होणार असेल तर या ठिकाणी तो ड्राफ्ट येणार आहे, समितीची शिफारस येणार आहे, त्यानंतर त्यावर या ठिकाणी फायनल जी हे आहे संमती ते आयोग घेत असतं. आता पुढे महत्त्वाची बाब सांगितलेली आहे की तसेच त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरता पुरेसा कालावधी देण्यात येतो. जसं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये होतं की आपल्याला पुरेसा कालावधी जो आहे त्यांनी तो दिलेला होता. नेक्स्ट हे आता सध्या स्थितीमध्ये महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्या आधारावर आपल्याला या ठिकाणी हे अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी मध्ये कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी ग्रुप सी साठी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये सध्या स्थितीत सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, येणारी जी काही कंबाईन आहे ग्रुप सी, कारण अजून एक्झाम डिक्लेअर झालेली नाही किंवा एक्झाम डिक्लेअर झाली पण जाहिरात अजून आलेली नाही, तर ती जाहिरात येणार आहे आणि लवकरच येईल आणि त्याचा जो सिलेबस असणार आहे जो पूर्वीचा आहे प्री मेन्स आणि जो सिलेबस आहे तोच या ठिकाणी असणार आहे. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आयोगाने आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे काय आहे, कुठल्याही प्रकारचा जो बदल आहे तो सिलेबसमध्ये करण्यात आलेला नाही ग्रुप सीच्या बाबतीमध्ये. त्यामुळं एक्झाम ग्रुप सीची किंवा ग्रुप क ची जी जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे. लवकरच प्रसिद्ध केली जाईल आणि त्यामध्ये प्री मेन्स ॲज इट इज असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी या ग्रुप सी किंवा RTO इन्स्पेक्टरसाठी AMA साठी परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांनी या ठिकाणी कंटिन्यू अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी मध्ये या ठिकाणी कमी मार्क आहेत त्यांनी तर विशेष करून या परीक्षेला काय करायचं आहे, आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. यासाठीच आपण या ठिकाणी एक जे होलिस्टिक अशी बाब आहे किंवा होलिस्टिक अशी स्टडी आहे किंवा संपूर्ण जो सिलेबस आहे प्री मेन्सचा सिलेबस कव्हर करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी एक डायरेक्शन अकॅडमी मार्फत कंबाईन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. ज्यामध्ये या ठिकाणी ग्रुप बी आणि सी साठी बॅच असेल, ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर, ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर आणि ऑनलाईनसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि ऑनलाईनवर विशेष अशी सवलत आपण ठेवलेली आहे
डेमो लेक्चर्स पहा आणि ऑफलाईनसाठी तुम्हाला 3 दिवस जे आहे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. 22 तारखेपासून या ठिकाणी ही बॅच स्टार्ट होणार आहे सकाळी 10 वाजता. डेमो लेक्चर्ससुद्धा अवेलेबल असतील. ऑफलाईनवाल्यांना प्रिंटेड नोट्स असतील आणि ऑनलाईनवाले या ठिकाणी PDF नोट्स विथ टेस्ट सिरीज असणार आहे. तर सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध असतील. तर अशा प्रकारची ऑफलाईन आणि ऑनलाईनची बॅच जी आहे ती 22 जूनपासून स्टार्ट होत आहे. तर यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं जे ऑफिस आहे ॲट छत्रपती संभाजीनगर फॉर ऑफलाईन मला व्हिजिट करायची आहे. ऑनलाईनसाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यामधून तुम्ही जोडू शकता. त्यासाठी फक्त आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तर थांबू आपण. आता ग्रुप सीच्या अभ्यासाची तयारी जोरात करा. कारण तुमच्यामधली जे काही शंका आहे किंवा जे काही अफवा होती, ओके, रुमर्स होते, ते आता संपलेले आहेत. कारण हे प्रसिद्धीपत्रक कोणाचं आहे तर MPSCचं आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीला इथं पूर्णविराम मिळालेला आहे आणि आता अभ्यास करा. सो लेट्स जॉइन डायरेक्शन. थँक यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.